धर्मरक्षावया अवतार घेची आपल्या पारिसी भक्तजना अंबरीशी साठी धर्म सोचिले दुष्ट निर्दाळीले किती लेख धन्य तुझ म्हणतील कृपा सिंधू धन्य तुझ म्हणतील कृपा सिंधू आपला तो बोल साच करी अंबरीशी साठी धर्म सोचिले दुष्ट निर्दाळीले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणी दया सिंधू अंबरीशी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळले किती एक पांडुरंगा करो प्रधान स्मरण सकळ विद्येची आदिकरणाची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाची आठवे शतश्रुती अंगवे सारस्वत आगवे जीवेची वक्तृत्व गोडपणे अमृताते पारोमणे रस होती ओढगणे अक्षराची बाबाचे अवतरण अवतरविती निजपूर्ण हात सापडे संपूर्ण तत्वबोधे ते नमस्कार ओमे आता ओम नमो गणेश्वर
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाडीसी भक्तजना अमरची साठी जन्म सोशेले दुष्ट निर्दाळले किती एका विठ्ठला प्रस्तुत विठ्ठल रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत सम्राट जगद्वंद संत शिरोमणी तुकोबाराया यांच्या गाथेतील पौराणिक प्रकरणातला उत्कृष्ट 4 कडव्याचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतला. प्लेन आवाज ठेवतो बेटा, आज हा अभंग कीर्तनाला घेण्याचं काही कारण आहे. सरळ अर्थ सांगून जातो. भगवंत अवतार का घेतात तर धर्माचं रक्षण करण्याकरता घेतात. अवतार घेतल्यानंतर काय करतात? आपल्या भक्ताचं पालन करतात. भगवंत आहे कसे? धन्यवादाला पात्र असले. धन्य आहे तू भगवंता, कृपा सिंधू आहे तू. हा बस बस असं तू कृपा सिंधू आहे. तुकोबाराय म्हणतात देवा 18 पुराण 4 वेद 6 छात्र तुझ्या वर्णनाने भरले. एवढा तू विशाल आणि मोठा कर्तबगार आहे देवा. तुला दया सिंधू म्हणतात. आपला बोल सत्य करण्याकरता तू असा अवतार घ्यावा अशा अर्थाचा अभंग याचा विस्तार करू. आज आनंदी आनंद आहे. भारताच्या इतिहासातली कोणती घटना आज घडली? मी प्रश्न विचारतोय तुम्हाला. भारतीय इतिहासातली सर्वात उत्कृष्ट कोणती घटना आजच्या दिवशी घडली? हात स्वतः तुला ना घाबरायचं काही कारण नाही. आपण भारतीय. काय झालं आज? आपल्या रामरायाची स्थापना झाली. बरोबर आहे का लेकर हो? बरोबर आहे ना? हा. रामाच्या पप्पाचं काय नाव होतं रे? हा शाबास वा वा. आणि रामाच्या आजोबाचं काय नाव होतं बेटा? बरं तुमच्या आजोबाचं काय नाव आहे? नाही मम्मीचे पप्पा. बरोबर आहे. तुझा प्रश्न चुकीचा थोडी आहे. बरे वाटते. यू आर अ क्लेव्हर डॉग. हा आय विश यू ऑल द बेस्ट. हा यू आर ए गुड गर्ल. छान प्रश्न विचारला तू. मम्मीचे पप्पा की पप्पाचे पप्पा? बरं दोन्ही मम्मीच्याही पप्पाचं आणि पप्पाच्याही पप्पाचं नाव सांगायचं. घरी गेल्यावर विचारशील ना, उद्या सांगशील. हा लक्ष द्या. प्रभू रामचंद्राचा इतिहास अलौकिक आणि दिव्य आहे. भगवान रामचंद्राचा आजचा हा दिवस उगवण्याकरता आपल्याला किती वर्षे वाट पाहावी लागली? किती वर्ष आपण वाट पाहिली हा क्षण येण्याकरता? 550 वर्ष. 544 एकुरेट 544 वर्ष. 550 वर्ष. पण त्याच्याही आधीच्या कालावधीचा इतिहास आहे. 1048 च्या कालावधीमध्ये इसवी सन राम मंदिर तोडल्या गेलेलं होतं. राजा विक्रमादित्याने त्याला व्यवस्थित केलं. तदनंतर पुन्हा बाबर आला. बाबरच्या आधी पुन्हा एक कोणीतरी आला. या अनेक लोकांनी अनेकदा या मंदिराची तोडफोड केली. आपले अनेक वाचनालय होते, लायब्ररी होत्या, त्या सगळ्या लायब्ररी यांनी जाळल्या. का? हिंदू संस्कृतीला, हिंदू संस्कृतीच्या इतिहासातले ग्रंथ जर मिळाले नाही तर ही ग्रंथ संपदा नष्ट केल्यामुळे हिंदू धर्म हा बुडल्या जाईल. हे नालायक आहे सगळे. आपल्या हिंदू धर्मावर चाल करून येणारे. अधिकतर त्यांचं नाव न घेताना काय बोलावं? ती ही माणसं ज्यांनी मंदिर पाडली त्याच्या खानदानीवर
कधीच विश्वास करायचा नाही. कल्पना करा, तिळाचा पोत भरलेला आहे, तीळ कळते ना, तीळ तीळ हा, कोण कोण खाल्ले नाही? खाल्ले? हा, शाबास. तिळगुळ घ्या, कडू कडू बोला, बरोबर बोला. हा, नाही तुमच्या गावात कडू आहे का नाही? शाबास, हुशार विद्यार्थी आहे सगळे. धन्यवाद धन्यवाद. तिळाचं पोतं भरलेलं असावं. आपला हात तेलाच्या पिप्यात घालायचा. आपला हात कशात घालायचा? तेलाने भरलेल्या पिप्यात घालायचा, बाहेर काढायचा आणि तिळाच्या पोत्यात हात खुपसायचा. आपल्या हाताला तीळ चिकटतील. जेवढे तीळ चिकटलेले असेल तेवढ्या वेळेला कोण्या एखाद्या मुस्लिम बांधवानं म्हटलं की मी हे कार्य करणारच नाही, इतक्या वेळेला जरी तो बोलून गेला की मी हे कार्य करणार नाही, तरी त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास अनेकदा आपल्या या धर्मावरती आघात करण्याकरता यांनी प्रयत्न केला. जर पाकिस्तान फायली झालीच होती आणि बांगलादेशची फायली झालीच होती, त्या कालावधीमध्ये भारतातला सगळ्या जर मुस्लिम समुदाय पाकिस्तान मध्ये गेला असता तर आज हिंदू मुस्लिमाची भांडणं राहिली नसती आणि त्या काळातच राम मंदिरही बनलं असतं, काशी विश्वनाथाचंही मंदिर व्यवस्थित झालं असतं, मथुरेचंही मंदिर व्यवस्थित झालं असतं, सोमनाथाचंही मंदिर व्यवस्थित झालं असतं. पण दुर्दैव आहे, काँग्रेसची पॉलिसीच्यामुळे मुस्लिम समाज इथं टिकला गेला आणि हिंदू आता अस्थिर आणि असुरक्षित झाला. विठाला राजनीती करणाऱ्या माणसाचा दूरदर्शीपणा चुकला की तो देश अडचणीमध्ये येतो. अन्यथा काश्मीर मधला समाज विस्थापित होऊन दिल्लीमध्ये येण्याची गरज नव्हती. आज अडचणीत आलो आपण. पण सुदैव आहे आपलं, हिंदू धर्माचे दिवस व्यवस्थित आले. मी कोण्या पक्षाचा नाही, मी फक्त हिंदूचा आहे. मानव धर्म मानणारा मी आहे. हा, परमात्मा एक धर्माचा मी सेवक आहे. लक्ष द्या, खरा एका धर्म जगाला प्रेम देणं हा आहे. धर्माची व्याख्या ही आहे, दिस इज द रियल डेफिनेशन ऑफ रिलीजन. वास्तविक ही व्याख्या आहे धर्माची. पण ही धर्माची व्याख्या करताना कदाचित आपल्या विद्वानांनी जरी केली पण त्या व्याख्येनुसार आपला समाज वागला नाही. त्यामुळे आपण अडचणीत आलो. अनेकदा रक्तरंजित क्रांत्या झाल्या, आपल्या हिंदूंनी स्वाऱ्या केल्या, पण स्वाऱ्या केल्यानंतर महिलांचा बळी घेतला नाही. पण हे लोक ज्यावेळेला आक्रमण करत होते त्यावेळेला दोन पद्धतीने समाजाला लुटत होते. एक महिलांना आणि मुलींना लुटत होते आणि इथलं धन आणि इथल्या जमिनीला लुटत होते. दोन पद्धतीने लूट केल्यामुळे हिंदू समाज अडचणीत आला. विठ्ठला काळ बदलत गेला आणि मंदिराला सावरण्याकरता अनेक इतिहास पुरुष पुढे आले. त्या इतिहास पुरुषांनी आपल्या प्राणाची पर्वा न करताना राम मंदिर बनावं याकरता अतोनात प्रयत्न केले. बऱ्याच इतिहासकारांचा असा आकडा आहे की राम मंदिर बनण्याकरता आजपर्यंत 3 लाख लोक मरण पावले. किती लोक कापले गेले? 3 लाख. पण हा डाचा ज्यावेळेला विध्वंस केला आणि पाडला त्यावेळेला आपला मराठा समाज अग्रसर होता. महाराष्ट्राचा मराठा ज्या ठिकाणी अग्रसर होतो, आक्रमक होतो, ते कार्य तो करतोच करतो. कारण मराठा या शब्दाचा अर्थच असा आहे, संधी आणि विग्रह जर केला तर मर अधिक हट्टा, जो मरून जातो पण ते कार्य देशाच्या हितात करण्याकरता माघार घेत नाही, त्याला मराठा म्हणतात. विठ्ठला तो मग जातीने कोणी असो, देवी असू द्या, माळी असू द्या, कुणबी असू द्या किंवा आपला माना असू द्या, कोणी असू द्या, मराठी भाषिक माणसाचा हा बाणा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलो तर बरेचदा आपल्याला जातीवाचक शब्दांनी
कोणी हिनकड जर म्हणायला लागलं तर परिचय शिवाजीचा द्यावा लागते. हम छत्रपती शिवाजी के खानदान से है. आम्ही कोणाचे आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या खानदानीचे आहोत असं म्हटल्यानंतर अंगणामध्ये येऊ देतात. या छत्तीसगड मध्ये आपल्याला दन मारतात तर घराच्या बाहेर हाकलतात. अवस्था आहे ही. छत्रपती शिवाजी ते नाव कमावलं. इतिहास पुरुष राम आहे. बहुतांश भारतीयांमध्ये निवास करणाऱ्या अनेक वंशजांमध्ये सूर्यवंशाचे आपण लेकर आहोत. कोणाचे लेकर आहोत? सूर्यवंशाचे. हा, बहुतेक आपण सगळे सूर्यवंशाचे आहोत. पण दुर्दैव आहे त्या सूर्यवंशात आपण जन्माला आलो. त्या सूर्यवंशाचा आदर आणि त्याची कृती आणि त्याच्या माणुसकीच्या तत्वाला किती जोपासतो आपण. आज एक तत्व आणि सिद्धांत अयोध्येच्या राज सिंहासनावर आरूढ झालं. रामलला. रामललाचे 3 तत्व आहेत. एक वाणी, एक वचनी आणि एक पतिव्रत धारण करणारा. एक पतिव्रत धारण करणारा पुरुष कोणत्या जातीच्या आणि धर्माच्या स्त्रीला आवडणार नाही. कोणाला आवडणार नाही. प्रत्येक स्त्रीचा तगादा असतो. माझ्या घरचा घरी ठीक आहे पण घरून बाहेर गेल्यानंतर याची नजर फार वाईट आहे. माता भगिनींची ही तक्रार असते. तुमान सोडून नाही बाई काय कर नाही. माणसाची जात लेड्या ढोरासारखीच राहते बाबा. आपल्या तुमांमध्ये नाहीये असं. म्हणजे पत्नीचा पतीवर विश्वास राहिला नाही. रामाने ते कार्य बरोबर केलं. एक पतिव्रत धारण केलं आणि शेवटपर्यंत निभावलं. स्वप्नात देखील परस्त्री पाहिली नाही. म्हणून रामाचा आदर्श जीवनामध्ये आणून जो पुरुष एक पतिव्रत धारण करेल तो पत्नीचा लाडका होईल. हे पहिलं रामाचा सिद्धांत आहे. एक पत्नी, बाकी वचन एक वचनी, एक वाणी. अनेक सिद्धांतावरती आपल्याला बोलता येईल. हे सर्व सिद्धांत जर तुम्हाला ऐकायचे असेल तर उद्यापासून रामकथा नेमखेड्यामध्ये आपले आरंभ होते आहे. सर्वांनी त्या कथेला या. तुम्हाला एक एक रामाचा सिद्धांत मी ऐकवले. कोण आहे परमात्मा? ज्याच्या वेळा धर्म लयाला जातो. जब जब सगळे पोरं उठून मागं बसा. बसू द्यायचं नाही. बसू द्यायचं नाही. त्याच्या मम्मी बाबा पाशी त्यांना मागं बसा. बाळा उठ. हा मागं बसा. तुम्ही बोलायचं नाही. हा सगळ्या मुली कोणी बोलणार नाही. तुम्ही का बोलल्या तर तुम्हाला तुमच्या सासवाची शपथ आहे. आता सगळ्या पोरीले हा कोणी बोलायचं नाही. बरं आतापासून शपथ. ज्या ज्या पोरीला वाटते की आपली सासू सलामत राहावी त्यांनी आजपासून कीर्तनात कधीच बोलायचं. बरोबर आहे ना? परमात्मा अवतार धारण करतो.
त्यावेळेला धर्मलयाला जातो तेव्हा आपलं धार्मिक गाव आहे, कारण 5 वर्ष सतत या ठिकाणी श्रीमद भागवत कथा झाली. 3 वर्ष ज्ञानेश्वर महाराज कापरे, नंतर 1 वर्ष आमचेच विद्यार्थी अरुण महाराज येलकर, आणि 1 वर्ष कोण? हा, रोशन महाराज, तोही आमचा मुलगा रोशन महाराज कळंबे. या सगळ्या 5 कथा झाल्या. 5 कथा झाल्या. दशरथजी ना, बरोबर आहे ना, रामाचे पप्पा. हा, 5 वर्ष भागवत झालं दशरथजी तुमच्या गावात, आणि तुमच्या गावात विना नाही एखादी कोरडी विहीर पाहिजे आहे का? आमच्या घरापाशी आहे का? ठेवली. दशरथजी पत्ता भेटला विहिरीचा. ठीक आहे, विहीर पाहायचा, पण कालाहून लोकांचे जेवण झाल्यानंतर विचार करजा. त्याचे पाय वर ठेवा लागेल. अरे बाबा, महाराष्ट्रात आपण राहतो, मराठी स्वतःला म्हणवतो, आपल्याला विना आणि टाळ नसावा, पक्वाज नसावा, याच्यापेक्षा कोणती शोकांतिका आहे? हा, महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या घरात 3 ग्रंथ असावे. एक तुकोबरायची गाथा, एक ज्ञानेश्वरी, आणि संत एकनाथ महाराजांचं भागवत. हे जर आपल्या घरात बसेल, कमीत कमी माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ. किती लोकांच्या घरात ज्ञानेश्वरी आहे? हात वर करा बरं. तुम्ही आकाजी असं का? ज्ञानेश्वरी आहे का? शाबास, वा वा. मला वाटलं नाहीच का? वा वा वा, वाचता. धन्यवाद. वाचील जो कोणी जरी त्याची लोटांगणी. हा, हनुमान चालीसा किती लोकांच्या घरी आहे? आहे. धन्यवाद. अरे घरात हनुमान चालीसा असावा, घरात हरिपाठ असावा, घरात ज्ञानेश्वरी असावी, आणि रोज या ग्रंथाचं वाचन करतो, भगवंताचं पूजन करतो, रोज तुळशीला पाणी टाकतो. त्याचा जन्म घेणं हे सफल बनते. नाहीतर कुत्र्याचा जन्म, माणसाचा जन्म याच्यात काहीच अंतर नाही. नाही तरी काय तोरी परमार्थ न करणारा माणूस, बिना शेपटाचा 2 पायाचा कुत्रा, परमार्थ न करणारा, हे संतांनी त्याला शिवीच घातली. आपल्या घरचे लग्न तो बंद नाही ना. लग्न व्यवहार, मेलेल्या माणसांच्या तेरव्या, घराचे बारसे, आपल्या मुलांचे बारसे, नवीन घराचं बांधकाम, हे तर टनाटन दिसायला लागलं. आणि एवढा सुंदर चालणारा भागवत सप्ताह बंद केला गड्या. चालू करा. माझ्या बोलण्याचा राग नका म्हणून. काही कोरडे वीर नाही बाजी दशरथची, आम्ही आहोत तुमच्या सोबत. हा, उद्याच आपण घेऊन घेऊ. हा, विना पकवाट टाळ आपल्या गावात असावे. रोज हरिपाठ व्हावा घर आपल्या मंदिरामध्ये. माता भगिनींनी करावा. माणसं त्यावेळेला माघार घेतात तर धर्म कोणी टिकवायचा? माता भगिनींनी टिकवायचा. माणसाची जात बोली बोयतात. तुळशीला पाणी टाकत नाही, ते आंघोळ करून आले का त्यांना गरबाभर पाणी घ्यायचं, त्यांच्या जवळ जायचं. तुम्हाला माझी शपथ, तुळशीला पण टाका, माझी शपथ. नाही टाकलं तर पहा उद्यापासून. हा, बाईच्या हातात आहे.
साधू करायचा कसा बाईच्या हातात आहे, आणि बाईनं ठरवलं साधू असन याला गुंडा कसा बनवायचा तेही बाईच्या हातात आहे. कसे हो बसले इथं हट बापा, कायचे माणसं हेच करत बसाव काय? आम्ही पहा पार त्याला बिघडव बागडव करून काय करायला लावणार नाही. अरे अदामील संत होता, ब्राह्मण होता, पण वेश्येच्या संसर्गात आला तर दारू पिणाराही झाला आणि व्यभिचार आणि चोरी करणाराही झाला. धर्म टिकवा, धर्माशिवाय आपण जिवंत राहू शकणार नाही. एक दिवसची घटना, अकबर आणि बिरबल. आपण सगळे हिंदू झाडामध्ये तुळशीमध्ये देव पाहतो. हा, तुळशीमध्ये देव पाहतो, वृक्षामध्ये देव पाहतो, वडाच्या झाडाला तरी हात जोडतो आपण, पिंपळाच्या झाडाला तरी हात जोडतो आपण. हा, एखादं देवाचं मंदिर दिसलं तरी हात जोडतो आपण. आपल्याला वारकरी संप्रदाय इतका व्यापक आहे. माता माईचाही प्रसाद चालते, मरा माईचाही चालते, भोकला माईचाही चालते, दुर्गा माईचाही चालते, पांडुरंगाचाही चालते, विष्णूचाही चालते, शंकराचाही चालते. आपल्याला काही भेद पाहत नाही, सगळ्या ठिकाणी परमात्मा पाहतो. अकबर आणि बिरबल फिरायला जायचे. अकबर हा मुस्लिम समाजाचा राजा, बिरबल हा हिंदू पण प्रधान होता, बुद्धिमान होता. चालता चालता तुळशीचं झाड दिसलं, याने हात जोडले. तो अकबर म्हणायला लागला, बादशाह बोले क्या है? ये हमारी माँ है. बोले. गेला, पाया पडला, एक प्रदक्षिणा केली, हमारी माँ है. अकबर गेला, याच्या पाया पडून झाल्यावर तुळशीचं झाड पडलं, थोडं केलं, फेकून दिलं. कहीं पर भी तेरी माँ रहती है, कहीं पर भी तेरा बाप रहता है. अकबर म्हणलं, बिरबल म्हणे थांब थोडासा दमत धर. त्याच्या महिनाभरानं संक्रांत झाली दादा, आणि अकबर आणि बिरबल दोघेही फिरायला निघाले. आणि एका झाडावर होतं काचकुऱ्याचं झाड. काचकुऱ्याचा येणं 4 काचकुऱ्या लागल्या होत्या, मस्त वाढल्या होत्या. हवा आली तर झुळकीने त्या उडे, त्याचा बुरा अशी मस्त ते वेल पाहिली. गेला बिरबल, गेला आणि काचकुरीच्या येलाले पाया पडला आणि एक प्रदक्षिणा केली. धन्यवाद भैया, धन्यवाद. अकबर बादशाह विचारायला लागला, बोले ये कौन है? उस दिन तेरी माँ थी. बोले वो तुलसी. ये कौन है? बोले ये. बोले मेरा बाप है. बोले ये मेरा बाप है. बोले. आणि त्या काश्मीरच्या येलाला केली प्रदक्षिणा. आणि बिरबल झाला तू. अकबर म्हणे त्या दिवशी तुझी माय दिसली होती तुळशी, आता बाप दिसला होता. पाहिजे म्हणे त्या बापाचा दम काय तर. गेला, जे खडं खडं ते झाड हलवलं आणि काश्मीरीचा येल धरला आणि खस उपडला. छान वारा सुटला होता, पुऱ्या अंगावर काश्मीऱ्या सांडल्या. आणि 2 मिनिटांना तो आला, येला बसून दूर आणि लागला आम खाजवाले. ए बिरबल क्या हो गया? बिरबल क्या हो गया? उस दिन बोले तेरी माँ को मैंने उखाड़ कर फेंक दिया तो कुछ नहीं होगा. और मेरी माँ बड़ी सीधी है. बोले सीधी है, लेकिन मेरा बाप बड़ा खतरनाक है. बोला मेरा बाप बड़ा खतरनाक है. सब बोले अब खुजली लग जाएगी. सारो असा खाजवायला लागला, असा खाजवायला लागला, सारं आग सुटून गेलं. अरे अकबर म्हणते बिरबल रे, बिरबल मर रहा हूं मैं, अब क्या करूं? तेरा बाप बड़ा खतरनाक है. काय को बोले हाथ लगाए? मैं पूजा करता हूं, तू हाथ लगाता है. काय करू रे? बसव का म्हणे तुझी बिमारी? बसव ना. चाल म्हणे गाईचं शेण घा सांगाले. साऱ्या अंगाले गाडीहून गाईचं शेण पोताडलं, धुतला तरी त्याची खाद बसली. या लोकांची खाद अशीच बसवा लागते. विठ्ठला परमात्मा अवतार घेतो कशासाठी? अधर्मात ज्या वेळेला वाढतो आणि धर्म लयाला जातो त्या वेळेला परमात्मा अवतार घेतो. हा, साधू संत धर्माची स्थापना करण्याकरता गावागावात फिरतात आणि समाजाला शिकवतात. करा रे बाबा
त्या तुळशीची माळ घालत नाही, तुळशीला पाणी टाकत नाही, देवाची पूजा करत नाही, त्याला बाप म्हणतात. तुम्हाला कौतुक वाटेल, तुळशीच्या झाडाचं अनपेक्षितपणाने चुकून जरी दर्शन झालं, काय बोलायला लागलो मी, तुळशीच्या झाडाचं चुकून जरी दर्शन झालं तर आधी भौतिकता, आध्यात्मिकता आणि आधी दैविकता, म्हणजे ज्याच्यामुळे जन्म मरण आणि अनेक दुःख भोगावे लागते, ते तिन्ही ताप नष्ट होते आणि तुळशीचं दर्शन चुकून जरी झालं तरी त्याला मोक्ष मिळते. म्हणून दारामध्ये तुळशी ठेवावी लागते. दयाची द्वारी तुळशी वृंदावन, पायते स्मशान ग्रहदाना. तुळशीचं झाड त्याच्या दारात आहे, त्या घरामध्ये माणसं राहतात, पण अधिक अलीकडे शहरात तुळशीचे झाडच कोणी लावत नाही. फ्लॅटवर गेले का तुळशीचं झाड लावणं बंद. मग ज्या दारात तुळस नाही, तो फ्लॅट राहू द्या, बंगला राहू द्या, डुप्लेक्स राहू द्या, त्या ठिकाणी मुर्दे राहतात. फरक इतकाच आहे, मरगटीत मेले मुर्दे राहते आणि तुळशीचं झाड जे घरात लावत नाही, दारात लावत नाही, त्या घरामध्ये जिवंत मुर्दे राहते. इतकाच फरक आहे. विठाला धर्म नाही, कर्म नाही, जीवन जगायला लागलो. राम माहित नाही, रामाच्या मंदिरावरती मस्जिदचा ढाचा बांधणारे आणि त्याला तोडणारे महाराष्ट्राचे जवान पोरं होते, ठाकूर परिवारातले. दोघावर 2 गोळ्या बसल्या, दोघे मेले थोड्या वेळाने, पण ढाचा पाडला गेला. त्या दोघांना धन्यवाद देऊ आपण. म्हणून आज राम मंदिर त्या ठिकाणी उभं झालं आणि राम लला बसले. त्यांना श्रद्धांजली वाहत या आनंदाच्या क्षणाला टाळी वाजून अभिनंदन करूया. जे रामाचे असेल ते टाळी वाजवून जोरात वाजवा टाळी. काही लोकांना टाळी वाजवाची डॉक्टर प्रमाणे गेले बघायला ते दसऱ्याची कोणालाही घेऊन येते आणि फुकटच कीर्तनाला काय रे आणावं का सुई नाही दिलेली वाजवायची. हो, गावाला खर्चात पडला का नाही ते फुकटच. आता महाराज आले का चहा पाजा, जेवाची व्यवस्था करा, निवासाची व्यवस्था करा, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा व्यवस्था करा. लक्ष द्या, महाराज गावात आलेच पाहिजे. ज्या गावात महाराज लोक येत राहतात त्या गावातली अलाबला निघून जाते. आपलं गाव आज तुमान नाहीये, आपलं गाव आज अयोध्या आहे. अयोध्या विठ्ठला. अयोध्येच्या खरा खराच रामाचा आदर होता. आता आपण कोणाचे? रामाचे. जोरात बोला, आपण कोणाचे? मम्मी डॅडी नाही म्हणत, सगळ्या माता भगिनी पुरुष मंडळी म्हणा, आपण कोणाचे? शाबास, वारे पठ्ठे. आणि राम कोणाचा? तर आपला. रामाचा आदर्श आहे. राम नाम जर घेतलं तर जन्मापासून आतापर्यंत जेवढी पाप झाली तेवढी पाप खंडन होते. पण हा राम अवतार कशा करता घेते? अभंगाच्या पहिल्या तरणात सांगितलं. Oh
धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे जबाबदारी. श्रीमद भागवतामध्ये धर्माची 30 लक्षणं सांगितली. आपण तिकडे वळणार नाही, आपण ठोकळ मनाने विचार करू. एक शिक्षित तरुण माझ्या जवळ आला. ज्युनियर कॉलेजला लेक्चरर होता, 11वी 12वीला शिकवायचा. महाराज काय जे काढले तुम्ही हिंदू, एका दगडाची पाणी करता आणि एका दगडाची मूर्ती करता. मूर्तीच्या दगडावर सगळं काही टाकता आणि तिचे उपचार करून पाया पडता. आणि त्याच जातीचा दगड ते एक पायरीला लागलेला असतो, पायरीच्या दगडावर थोड्या भरली लाभ देता. दगड तर एकच आहे ना. काही वेळेला लातों के भूत बातों से नहीं मानते. हा, त्याच्या कनपटातच खाणावं लागते. का हो बरोबर का, मी ज्युनियर कॉलेजचा लेक्चरर आहे. वाह, बहुत बढ़िया. You are working as a lecturer of junior college. Thanks my dear brother. बहुत बढ़िया हो भैया. मी ज्युनियर कॉलेजचा लेक्चरर आहे. लग्न झालं का? याच वर्षी झालं, 3च महिने झाले. बर, घरी कोण कोण आहे? बाप लहानपणी गेला, आई आहे. लहानपणातच बाप गेला, आईनं संगोपन केलं. बर, अजून कोण आहे? बहीण आहे ना. 24 वर्ष वयाची मुलगा शोधून राहिलो, गव्हर्नमेंट सर्व्हिसचा मिळाला नाही म्हणून लग्न करायचं शिल्लक आहे. तरुणच बहीण आहे. हो, लग्नाचीच आहे वाटते. हो, लग्नाचीच आहे. मग तुझी बहीण बी हाडा मासाची आहे आणि तुला लग्न केलं ती बायकोही हाडा मासाची आहे. हाड मास, एक हाड मासाची स्त्री तुझ्या घरात आहे, तिला आई म्हणतं. दुसरी हाडा मासाची दुसरी तरुण मुलगी घरात आहे, तिला बहीण म्हणतं. एक हाड मासाची दुसऱ्याची मुलगी घरात आणायची गरज काय होती? बहिणी सोबतच बायको म्हणून नातं जोडलं असतं तर लग्नाचा खर्च नसा वाचला का तुझा? हाड मास रक्ताची झालं तुझी आणलेली बायको. म्हणजे हो महाराज, बाहेरून लग्न करून आणली ती बायको आहे असं, आणि हाड मास रक्ताची आहे घरात तरुण ती बहीण आहे. हाडमास रक्ताची दुसरी आहे वयोवृद्धी आई आहे. हाडमास रक्त एकच आहे, पण एकाला लग्न करून आणलं तिला पत्नी म्हणावं लागते, जन्मदातीला आई म्हणावं लागते. आणि एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेल्या बहिणीला मुलीला बहीण म्हणावं लागते. हाडमास रक्त जरी एक असलं तरी नातं भिन्न आहे. तसा दगड पायरीचा वेगळा आहे आणि मूर्तीचा वेगळा आहे. मूर्तीचा देव आहे आणि पायरीचा दगड आहे. विठ्ठला कोणत्याही ठिकाणी अंधश्रद्धा, कोणत्याही ठिकाणी अंधश्रद्धा. आणि अंधश्रद्धा श्रद्धा वापरताना जरा अभ्यास तर करत जा. अंधश्रद्धेचा वास्तविक अर्थ काय? एखादी गोष्ट तुला समजली नाही म्हणजे दुसरी करत असली ती अंधश्रद्धा मानू नको. देव अवतार घेतो कशा करता? धर्म रक्षण करण्याकरता. धर्म रक्षण करण्याकरता रामजी अवतार घेतात. ही कथा सांगायला लागले भगवान भोलेनाथ आई भवानीला. भवानी मेरे प्रभु कब कब जन्म लेते हैं? जब जब हो धर्म की हानि. अजून पाडवी असुराधम अभिमानी. असुर वाढते, असुर राक्षस वाढतात. पाडी असुर अधम अभिमानी. अधम लोक वाढतात, अभिमान करणारे लोक वाढतात. एक सांगू तुम्हाला, आपला परिसर भाग्यवान आहे. तुम्ही सगळे बसलेले भाग्यवान आहात. रामाचं दर्शन घ्यायला तुम्हाला अयोध्येत जायची गरज पडली नाही. अयोध्येचा रामच रामटेकला येऊन तुम्हाला दर्शन देऊन पावन करून गेला. हे भाग्याचं लक्षण आहे. विठ्ठला किती अंतर आहे रामटेकचं ना आपलं? किती किलोमीटर आहे भाऊ? किती? 16 किलोमीटर. चलो 20 किलोमीटर असेल, 16 किलोमीटर असेल, पण जवळ आहे. रामाने दशक्रिया दशरथाची युद्ध करावी. हा, रामचंद्र परमेश्वरांनी अंबाडा तलावावर स्वतःच्या बापाची दशक्रिया केली.
म्हणून त्या ठिकाणी पितरांचं तर्पण करण्याकरता पवित्र तीर्थक्षेत्र आपल्याला नागपूर जिल्ह्यात मिळालं आणि रामटेक तालुका भाग्यशाली ठरला. जगाच्या इतिहासात आणि पुराणामध्ये रामटेकचं नाव हे अमर झालं. रामचंद्र परमात्मा तुमच्या जवळ आले हे भाग्य तुमचं आहे. मला वाटते आता घराघरात उद्यापासून रामायण वाचायला सुरुवात करा, जेणेकरून रामाचं चरित्र वाचता वाचता रामासारखे आपण होऊन जाऊ. विठ्ठला रामचंद्र परमात्मा अवतार घेतो. हा त्याचंच मंदिर बांधावं. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, नहीं का कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, तुम्हाला हात आहे का? जोरात टाळी वाजवा ना. राम आपल्या अयोध्येचा राज मंदिरात बसावा आणि आपल्याला आनंद होऊ नये. देखासेकी नाही करायचं, अंतःकरणातून राममय व्हायचं. हा, आणि त्याचं नाम घेतो, त्याची पूजा करतो, त्याच्या चरित्राचं वाचन करतो आणि श्रवण करतो, त्याची गुण आपल्या अंगात येतात. आचरण रामाचं चांगलं म्हणून राममय व्हायचं. खाली बसलो. एक दिवशी घटना, राम सीता बसलेली आहे, जवळ बसलेली आहे. राम आणि सीता, लक्ष्मण पुढे आहे, आपल्या तीराला थार लावून राहिले. सीता आपल्या चरणाकडे पाहायला लागली. चरण म्हणजे पाय. राम आपल्या पायाकडे पाहायला लागले आणि सीता माता म्हणते, अजी सुनते हो, अहो ऐकलत का?
तुमच्या चरणापेक्षा माझे चरण चांगले आहे. रामणे चुप रे, तुझ्या चरणापेक्षा माझे चरण चांगले आहे. सीता माता म्हणते नाही माझे चांगले आहे, राम म्हणते नाही माझाच चांगला आहे. आता म्हणे पाय आपण भांडण करू नये, लक्ष्मणाच्या हाताने निर्णय घेऊ. लखन जी भैया, अरे वहिनी म्हणते माझे चरण चांगले आहे, मी म्हणतो माझे चरण चांगले आहे. सांग वहिनीचे चांगले आहे का माझे आहे रे? आता रामाच्या चरणाकडे बोट केलं आणि सीतेच्या चरणाकडे तोंड केलं. ये चरण से ये चरण अच्छे है. सीता म्हणे मी बोलत होती ना माझे पाय चांगले म्हणून, माझे पाय चांगले म्हणून. बापूजीला सांगितलं का निर्णय? बापूच म्हणतात ना तिला, हा सांगितलं की नाही लक्ष्मण तिनं की माझे चरण चांगले आहे. रामाला एकदम चिकरा पाडला. लक्ष्या केली रे म्हणे बेइज्जती ता वहिनीच्या पुढे म्हणे. लक्ष्मण म्हणे वहिनी एवढं फुगायचं काही कारण नाही. ये चरण से ये चरण अच्छे है, हे चरण आहे रामाचे म्हणून या चरणाला सीता माता शोभा आहे, त्याचा तुमच्या चरणाला काही शोभा नाही. पण म्हणे पहा दोघे जण भांडत बसू नका. ये चरण भी ठीक है, ये भी चरण अच्छे हैं, लेकिन इन दोनों के चरणों का आश्रय लेने वाला सच्चा लक्ष्मण धन्यवाद का पात्र है, क्योंकि आप दोनों के चरणों का आश्रयधारी मैं हूँ. विठला काय आनंद आहे गड्या. हा त्या रामाचं मंदिर झालं. कोण आहे राम? कशा करता येतो? धर्म रक्षण करण्याकरता येतो. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. स्वरूपरांना मागं बसवा. कार्यकर्ते मंडळी मागं बसवा. मोबाईल ठेवून दे तुझ्या हातात. त्यांचा मोबाईल हिसकून घ्या. कोणाच्याही घरात असलं काही गरज नाही आपल्याला, ठेवून द्या. कीर्तनाची काही मर्यादा आहे की नाही? आता तुला मोबाईल नाही मिळणार हा. तुझी मम्मी तुला मारण तरी चालणार. आता तो मी नेणार आहे सोबत. लक्ष द्या. धर्मरक्षण करण्याकरता परमात्मा अवतार घेतो. पण अवतार घेतल्यावर करतो काय? आपुल्या पायशी भक्तजनाला पालन करतो. हा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करतो तो परमात्मा. आणि नियम आहे यद्यदा चढती श्रेष्ठस्तदेवे तरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. एत पडिलते जे करती तया नाम धर्म देविती येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हा मोठे माणसं आचरण करतात तसंच मुलं आचरण करतात. म्हणून लहान मुलाच्या पुढं विकृत पद्धतीनं आई वडिलांना वागू नये. एका घरी सहज मी रस्त्यानं जात होतो. जाता जाता शाळेतून बहीण भाऊ आले. बहीण 8 वर्षाची, भाऊ 6 वर्षाचा. आई वडील घरी नाहीये, शेतावर किंवा कामधंद्यावर गेलेले. ते बहीण भाऊ म्हणायला लागले दादा इकडे ये. ठीक आहे का ताई? म्हणे आता जेवण झालं, अर्धा दिवस आपल्याला रिकामा आहे. आता म्हणे आपलं मनोरंजन करू आपण. आपल्याकडे टीव्ही नाही, काही नाही, रेडिओ नाही. मम्मी डॅडीचा खेळ खेळू म्हणे आपण. मी थांबलो थोडासा. मम्मी डॅडीचा खेळ म्हणजे नेमकं काय करतात? दोघे आवेशात आले. बहीण शिवा देते भावाला, भाऊ शिवा देतो बहिणीला. बहिणीला घेतली हातात चप्पल, भावाला घेतला हातात सोडा. बहीण चपलीनं ठेचते भावाले आणि भाऊ जोड्यानं ठोकते बहिणीले. तेवढ्यात मी गेलो. म्हटलं दादा दादा थांब थांब थांब. अरे म्हटलं काय करायला लागली तुम्ही? महाराज मम्मी डॅडीचा खेळ खेळायला लागलो. म्हणे संध्याकाळी मम्मी घरी येते, पप्पा घरी येते आणि दोघांची तोंडातोंडी सुरी होते. आई घेते म्हणे हातात चप्पल न बाबाला ठोकते, घेते हातात जोडा काय ठोकते. कसे झाले संस्कार आमच्या घरातले? कशी पिढी चांगली निघाल आमची?
जबाबदारी आहे आदर्श रामाचा आमच्या जीवनामध्ये यावा. रामाचा आदर्श प्रातिकाली उठिके रघुनाथा माता पिता गुरु नावही माता. सकाळी परमात्मा उठतात, उठल्यानंतर आंघोळ करतात, देवाची पूजा करतात, आईच्या पाया पडतात, वडिलांच्या पाया पडतात, मग गुरुच्या पाया पडतात. जेवढे मुलं आणि मुली माझ्या पुढे बसलेले आहेत त्यांनी उद्यापासून आई बाबांच्या पाया पडावं. रोज शाळेत जायच्या आधी आंघोळ केली की कोणाच्या पाया पडायचं? हा, आई बाबा आहे का? मम्मी डॅडी आहे तुम्हाला? तो नाहीये. आई बाबाच्या पाया पडायचं आणि तुम्ही पाय पसरू पसरू ऐकायचं. अरे कीर्तनाची मर्यादा मांडी घालून बसायचं. कोण कोण उद्यापासून आईच्या बाबाच्या पाया पडणार आहे? रामाचा हा आदर्श आहे. हात वर करा. शाबास. चला, एवढे तर मिळाले आपल्याला. कोणाच्या पाया पडायचं आहे? लग्न होतपर्यंत. लग्न झाल्यावर सासू तीरथ, ससरा तीरथ, तीरथ साला साली, माँ बाप तो नदी नाले, चारो धाम गरवाली. लग्नाच्या आधी सगळ्यांचं आई ग आई ग, पप्पा पप्पा. लग्न झाल्यावर देखील आई वडिलांच्या पायात पडावं. आणि लग्न होऊन तुम्ही सासरी गेल्या तर पतीच्या पाया पडावं आणि तिथेही सासू सासऱ्यांच्या पाया पडावं. विठाला काय काय रामाचे सद्गुण सांगावे. रामाचे सद्गुण सांगितलं तर यथासांग वर्णनच करता येणार नाही, एवढे त्यांचे सद्गुण आहे. परमात्मा अवतार घेतो कशा करतात? धर्म रक्षा वया अवतार घेची. पण अवतार घेतल्यावर करतो काय? आपुल्या पाडशी भक्तजना. रावणाच्या कैदेमध्ये अनेक सद्भक्त त्यांनी घातलेले. राक्षसाने अनेक संत ऋषी मुनींना खाऊन टाकलेलं. त्या ऋषी मुनींना खाण्याकरता मारण्याकरता देवाने आपल्या रामटेकला पण केला. निश्चित रहीन कराऊ मै बुझ उठाई पण किन ऋषी जन की आश्रम में जाई जाई दर्शन दिन. ऋषींच्या आश्रमात जात होते, दर्शन देत होते. काळजी करू नका. याच परमेश्वराने आपला लाडका भक्त वाईट अवस्थेतून वाचवण्याकरता कृत्या नावाची राक्षसीन मारली आणि 10 अवतार घेतले. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
त्या करता 10 गर्भवास भगवंतांनी घेतले. वेळ बराच झालेला आहे. एक 10 मिनिटात मी कीर्तन सोडणार आहे. पण ज्यांना हात आहे त्यांनी दोन्ही हात वर करावे. सगळ्यांनी जे रामाचे त्याने हात अवश्य वर करा. लाजू नका ना, लाजायचं काय त्याच्यात. बांगड्या फुटतील तर आम्ही उद्या भरून देऊ. 12 वाजेपर्यंत तुमच्या जोडावर करा तुम्ही हात वर. चला दादा तुम्ही पण हात वर करा. दादा तुम्ही करा. सगळ्यांनी हात वर करा. हात खाली करा. केले? हा, काय हरकत नाही. अंबऋषीसाठी जन्म सोशियले 10 गर्भवास परमात्मा स्वतः सहन करतो. मत्स्य कच्छ वराह वामन परशुराम नरसिंह परशुराम नंतर राम होतो, कृष्ण होतो, बुद्ध होतो, पुढे कल्की होईल. 10 अवतार परमात्मा स्वतःकडे घेतात. इतिहास असा आहे. अंबऋषी राजे अंबरीश एकादशी साधन द्वादशीचं व्रत करतात. एकादशीच्या आदल्या दिवशी एक टाइम जेवायचं. एकादशी करतात ना आपल्या गावामध्ये. वा वा, खरंच एकादशी करतात. तू करत का? बरं, आता लहान आहे तो, मोठा झाल्यावर करायचं. हा, मोबाईल पाहत जायचा आणि एकादशी करत जायची. माझ्याकडे बघ, एकादशी करायची, मग तूच मोठा होशील. हा, लक्ष द्या. एकादशीच्या आदल्या दिवशी एक वेळेला देवावं. एकादशीला निराहार राहावं. द्वादशीला सूर्योदयाला पारणं सोडावं, उपवास सोडावा. दुसऱ्यांदा मग जेवण करायचं नाही. याला म्हणतात साधन द्वादशी. असा नियम चालू आहे. दुर्वास ऋषी आले त्यावेळेला द्वादशी सोडण्याची वेळ झालेली होती आणि दुर्वास ऋषी स्नाना करता गेले तर आले नाही. ब्राह्मण म्हणतात तुळशीचं तीर्थ घ्या आणि पिऊन घ्या. संकल्प करून द्वादशी सोडल्याचं पुण्य मिळेल. केलं यांनी. पण दुर्वासांना कळलं त्यावेळेला त्यांना राग आला. एकदम त्यांनी आपल्या डोक्यातली केस उपडलं, जमिनीवर आपटलं मंत्र म्हणून. कृत्या नावाची राक्षसीन प्रगट झाली, खायला लावली राजा अंबरीशाला. तसंच यांनी भगवंताचा धावा केला. सुदर्शन चक्र भगवान महाविष्णूंनी सोडलं. त्यावेळेला पडायला लागला राजा आपला. दुर्वास ऋषी पडायला लागले. देवा वाचवा. देवाजवळ गेले. देव म्हणे मी वाचवत नाही. अहम भक्त पराधीनः, मी भक्ताचा पराधीन आहे. मला भक्त माझ्या प्राणापेक्षा अधिक आवडतात. हा, म्हणून देवाचं भक्त व्हावं. भक्ती कशी करावी हनुमंतरायला विचारावं. चरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मद दाबावे असवटा. हनुमंतराय आपल्याला भक्ती शिकवतात बरं का. हा, लक्ष द्या. चांगले क्षमा मा कोणाला? राजा अंबरीशाला. त्याचा तू अपमान करून कृत्या राक्षसीन त्याला खायला धाडली होती. आले, पाया पडले, अंबरीशा वाचव. सुदर्शन चक्राला हात जोडला. सुदर्शन चक्र शांत झालं. पण भगवंत आले, अंबरीशा
तुझा काही गुन्हा नसताना दुर्वासाने तुला शाप दिला 10 जन्म घेशील म्हणून. मग तुझ्या ऐवजी मी 10 अवतार घेईल आणि या शापाला खरा करील. भगवंतानी धर्मरक्षा वया अवतार घ्यायची तो शाप खरा करण्याकरता 10 अवतार घेतले. मत्स्य, कंच, वराह, वामन, परशुराम, नरसिंह, राम, कृष्ण, कल्की, बुद्ध, कल्की हे अवतार त्याकरता देवाला धरावे लागले. पण हा करतो काय अवतारात आल्यानंतर आपुल्या पाडशी बद्दलना अंबरशीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक आणि दुष्टांचा नाश केला. रावणाच्या रूपात राम असलेला दुष्ट रामाने त्याला मारण्याकरता वनवास स्वीकारला. रावण कुंभकर्ण मारला. राम जर वनात आले नसते तर या दुष्टाला मारणं जमलंच नसतं. विठ्ठल पण देवा तुम्ही करुणा निधान आहात. पतिदेवाचं एक नाव गुप्त असावं आणि ते फक्त पत्नीलाच माहित असावं. पत्नीचं एक गुप्त नाव असावं पण ते फक्त नवऱ्यालाच माहित असावं. ठेवले असन तुम्ही तर चांगलीच गोष्ट आहे. नसन ठेवले तर उद्या सकाळी ठेवून घे जा. गुप्त नाव हा ते कोणाला पत्नीचं नाव पतीला माहित असावं आणि पतीचं गुप्त नाव पत्नीला माहित असावं. भगवंताचं एक गुप्त नाव होतं रामदूतमयी मातु जानकी. रामदूतमयी मातु जानकी कोणाची करुणा निदान. रामाचं गुप्त नाव करुणा निदान होतं आणि हे कोणाला माहित होतं सीतेलाच माहित होतं. पण सीता शोधा करता गेलेल्या हनुमंतरायाला रामाने सांगितलं होतं म्हणून हनुमानजीला माहित झालं. मारुतराव बुद्धीमध्ये वरिष्ठ आपल्या गावचे नाही सर्वच गावचे. अहो एकच आहे मारुतीराया. देवा तुम्ही अवतार तर घ्या आणि हे कार्य करा. तुम्ही दया सिंधू करुणा निदान आहात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात Yeah.
तुम्ही कृपा सिंधू आहात, कृपेचे सागर आहात, वर्णन करते पुराण. म्हणून पुराणावरती विश्वास ठेवा. देवा एवढा करुणा निदान कृपा करणारा जगाच्या पाठीवर आपली माय आणि बापही नाही. इमानदारीने सांगा, देवाला जे मानत नाही त्यांना विचारतो, आईच्या पोटात असताना तू कोणत्या खंडाला गेला होता तर तुला देवाने जगवला? आईच्या पोटात त्यानं जगवला, त्याला माहित होता का तू जन्माला आल्यानंतर त्याला मानणार नाही, तरी त्यांनी आईच्या पोटात तुला जिवंत ठेवला. तुला जन्माला आले आले आईच्या असताना दुधाची त्यानं सोय केली आणि तुला दात आले त्यावेळेला जेवणा करता त्यांनी अन्नधान्याची व्यवस्था केली. तू देवाला मानणार नाही हे त्याला माहित होतं, तरी तुला जिता ठेवला. हे त्याचे उपकार आहे. विठ्ठला भगवान आहे तो. धन्य तू जवर्णिती पुराणे. पुराण वर्णन करतात. काय वर्णन करतात? होय नारायणी कृपा सिंधू. तुम्ही नारायण आहात. कुठे राहणारे? प्रत्येकाच्या हृदयात. नार म्हणजे प्रत्येक मनुष्य, स्त्री, पुरुष आणि त्याच्या हृदयामध्ये राहणारे म्हणून नारायण. नर म्हणजे आपण सगळे, अयन म्हणजे राहणारा, सगळ्याच्या हृदयात राहतो म्हणून नारायण. दुसरा हे करताय, नार म्हणजे पाणी, अयन म्हणजे राहणारा, पाण्यात राहतो म्हणून नारायण. पण तू आहे कसा? दया सिंधू. दया सिंधू आहे गड्यात, दयेचा सागर. आई वडिलापेक्षा अधिक करुणा करणारा परमात्मा आहे. अरे आई वडील या देहाला जन्म देणारे आहे, पण तो परमात्मा या जन्म मरणाची परंपरा मिटून मोक्ष देणारा आहे. विठ्ठला धन्य तुझ वर्णिती पुराणे. पण तुकोबराय म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणात तुमचं औदार्य कसं? तू का म्हणे तुझ वर्णिती पुराणे. तू का म्हणे धन्य तुझ वर्णिती पुराणे होय नारायणी दया सिंधू. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणी कृपा सिंधू. तू कृपेचा सागर आहे गड्या. तुझं वर्णन वेदाने केलं, तुझं वर्णन उपनिषदाने केलं. सर्व संत तुझं वर्णन करतात आणि असा वर्णन वेदाचा वर्ण विषय, शास्त्राचा वर्ण विषय राम आहे. तो राम निर्गुण आहे की सगुण आहे ही शंका आई भवानीला झाली. शंकराने त्याला उत्तर सांगण्याकरता संपूर्ण रामायण सांगितलं तिला आणि
शिव ज्याचं नित्य नाम जपतात तो राम आज रामललाच्या बाल रूपामध्ये अयोध्येच्या मंदिरात विराजमान झाला. आपलं परम भाग्य आहे ज्या इतिहास पुरुषाने आपल्या प्राणाची आहुती दिली आणि रामललाचं मंदिर बांधण्याकरता प्रयत्न केला. त्यांना खूप खूप आपण धन्यवाद देऊ. ज्या संतांनी त्या रामाचं महत्व सांगितलं त्यांचं एका भजन करा. ज्ञानेश्वर धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीसी भक्तजना अंबरुषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळले किती एक धन्य तुझ म्हणतील कृपा सिंधू आपला तू बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णती पुराणे होय नारायणी दया सिंधू अंबरुषी साठी गर्भ सोशिले दुष्ट निर्दाळले किती एक झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी रामरायाच्या चरणी भगवान सांब सदाशिवाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. उद्याला बरोबर घडीच्या काट्यानुसार 10ला कीर्तन चालू होईल काल्याचं. 12ला काला सोडावं लागते. उद्याला राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचा मी प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे नागपूरला वारकऱ्याचं विशाल संमेलन आहे आणि माझ्या नेतृत्वात जवळपास 1 लाख वारकरी एकत्रित होत आहे. त्यांना सांभाळण्याकरता मला पोचायचं आहे. त्याकरता मला उद्याची वेळ अडचण आहे. उद्याला रामकथा नेमखेड्यालाही चालू होते आहे. तिथली कथा 1 ते 3 करेल आणि बरोबर तिथून पुन्हा मी पुढच्या प्रवासाला निघून जाईल. पुढंच नेमखेड्याला परत येईल आणि परवापासून मग निश्चित वेळेवर कथा होईल. सर्वांना आग्रहाचं निवेदन आहे 10 म्हणजे 10च, त्याच्यात 10:15 होणार नाही. बरोबर काल्याची हांडी तयार ठेवावी. महाप्रसाद तुम्ही तुमच्या पद्धतीने नंतर करजा. पण मला वेळ नसल्यामुळे या वेळेमध्ये काल्याच्या कीर्तनाला सर्वांनी यावं, कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा हे आग्रहाचं निवेदन. जय विठ्ठल.